तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 3 एप्रिलच्या भागामध्ये इकडे आता अर्णव सांगत असतो ईश्वरीला, हे सगळं ताईला कोणी सांगितलं असेल की आपण वेश पालटून तिकडे गेलो होतो ते. यावरती ईश्वरीला लगेच समजतं की हे सगळं मामीचं कारस्थान आहे. पण आता ईश्वरी काहीच बोलत नाहीये. ती म्हणते, नाही सर, मला नाही माहिती हे सगळं कुणी केलंय ते. हां, पण हे सगळं केलेला माणूस पुन्हा हे सगळं करू शकणार नाही याची मात्र मी नक्कीच खात्री करते. असं म्हणत ईश्वरी मात्र आता मनाशीच ठरवते की मामीला चांगलाच धडा शिकवायचा. इकडे आता क्लाउड किचनमध्ये आकाश न आल्यामुळे जी माणसं डील करण्यासाठी आलेली आहेत ती आता वैतागलेली असतात. मॅडम, अहो किती वेळ झालं तुम्ही आम्हाला सांगताय की आकाश सर येतील, आकाश सर येतील. किती वेळ आम्ही अजून थांबायचं आहे? हे बघा, जर का ते येणार नसतील तर आता स्पष्ट आम्हाला सांगून टाका. त्यावरती मग आता नम्रता सांगत असते, नाही नाही, असं काही नाही आहे. उगाचच तुम्ही या सगळ्यामध्ये गैरसमज करू नका. मी कॉल लावते त्यांना. यावरती आकाश काही कॉल उचलत नाही आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे ते सांगतात, तुम्ही फक्त नाटक करताय का कॉल उचलण्याचं? हे बघा, एक लक्षात घ्या, आम्ही तुमच्यासोबत अशी डील करूच शकत नाही आहोत. आम्हाला या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत आता डीलच करायची नाही आहे. असं म्हणत क्लाउड किचनचं जे काही डील करायचं असतं ते न करता ते निघून जातात. इकडे तोपर्यंत ईश्वरी म्हणते, मामी मला एक गोष्ट सांगा की दीदींना कसं काय समजलं की आम्ही तिकडे वेश पालटून गेलो होतो? यावरती वल्लरी म्हणते, ए मला नाही काय माहिती आणि तू काय मला धमकवतेस का? यावरती मग आता ईश्वरी सांगते, असंच समजा पाहिजे तर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर का माझ्या वाट्याला गेलात ना. वल्लरी म्हणते, मग काय घाबरले हं मी? यावरती ईश्वरी म्हणते, घाबरायलाच पाहिजे, नाहीतर मी काय करीन ना मामी, तुम्हाला सुद्धा माहिती नाहीये. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट कसं वागायचं मला चांगलं माहितीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ईश्वरी तिच्या अंगावरती हात उचलायची ऍक्टिंग करते. मामी घाबरते आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, मी 5 संधी देते एखाद्याला, 5 चुका एखाद्याच्या माफ करते, पण त्यानंतर मात्र आता जर का चुका केल्या ना तर मात्र माफी नाहीये. ही तुमची पहिली चूक समजून मी आता सोडून देते. तोपर्यंत इकडे आता शिर्के आलेले आहेत आणि शिर्केंसोबत काहीतरी अर्णवच्या बिझनेसच्या पण बोलणं चाललेत आणि त्यानंतर काहीतरी प्लॅनिंग पण चाललंय. तोपर्यंत मग आता इकडे अर्णव म्हणतोय, काय झालंय काय? तू काहीतरी केलेलं दिसतेस. यावरती ईश्वरी म्हणते, नाही तसं काही मी केलेलं नाहीये. आणि ती आता मामींच्या बद्दल काय झालंय हे आता अर्णवला काहीच सांगत नाहीये. बरं, तोपर्यंत नम्रता घरी आलेली आहे आणि तिला आता काहीतरी विचारत आहे सुप्रिया, पण नम्रता काहीच बोलत नाहीये आणि तडक ती आत निघून जाते. सुप्रिया म्हणते, काय झालंय तरी काय? अगं सांग ना मला आता काय झालंय ते. असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते, काही नाही झालेलं आहे. आणि त्यानंतर शुभू म्हणतो, काय झालंय काय? हा आता इतकी का चिडले ही? यावरती सुप्रिया म्हणते, झालं असेल काहीतरी. इकडे तोपर्यंत राजेशची नाटकं आता चालूच आहेत. राजेश आता जोराजोरात ओरडते, सोडा मला, सोडा मला, मला अजिबात इकडे थांबायचं नाहीये, सोडा मला, का मला पकडून ठेवलेलं आहे, सोडा मला, असं म्हणत तो आरडाओरडा सुरू केलेला आहे. तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी तिकडे येत आहेत आणि त्यानंतर आता अर्णव खूप पॅनिक झालाय. ए भास्कर, तुझी नाटकं, ही तुझी नाटकं आता आम्ही काही भुलणार नाही आहोत. तितक्यात तिकडे डॉक्टर आलेत आणि अर्णव, राजेश शिर्के, हे बघा, तुमचे फॅमिली प्रॉब्लेम काही असू शकतात, तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील, पण या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तुम्ही ना हे अशा पद्धतीने त्यांच्यासोबत वागायला नको आहे. म्हणजे आत्ता सध्या त्यांची मेंटल कंडिशन ठीक नाहीये. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्णव, नक्की झालंय तरी काय याला? यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात, चला मी तुम्हाला त्यांची मेंटल कंडिशन काय आहे ना ते नीट समजावून सांगतो. पण आता अर्णवला काही ऐकायचं नाहीये. तो आता, ए राजेश, तुझी नाटकं बंद कर, नाटकं तुझी बंद कर, असं म्हणत आता इकडे आरडाओरडा करायला लागतो. उठ लवकर. यावरती आता इकडे राजेश म्हणत, तो कोण आहात तुम्ही? आणि एकतर मला काहीच आठवत नाहीये, तुम्ही का मला उगाच त्रास देताय? ईश्वरी सांगते, सर सर चला इथून. यावरती डॉक्टर म्हणतात, मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही असं वेड्यासारखं करू नका. मुळातच जे काही चाललंय ना त्यामध्ये तुम्ही असं वागलात ना तर पेशंटची तब्येत अजून क्रिटिकल होईल. त्यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो, नाही डॉक्टर, हा नाटक करतो. डॉक्टर म्हणतात, नाही, त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. असं म्हणत डॉक्टरांना केबिनमध्ये, डॉक्टर त्याला केबिनमध्ये आणतात आणि केबिनमध्ये आणल्यावरती त्याला आता सगळा प्रकार समजावून सांगायला लागतात. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ते सांगायला, हे बघा, हा असतो आपल्या मेंदूचा मागचा हिस्सा. या मेंदूच्या मागच्या हिस्सामध्ये ज्या वेळेला आता मार लागतो ना त्यावेळेला पार्शल मेमरी लॉस किंवा आता टोटल मेमरी लॉस होण्याची शक्यता खूप असते. तसंच त्यांच्या बाबतीत आता झालेलं आहे, त्यांचा टोटल मेमरी लॉस झालेला आहे आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम येत आहे. हे बघा,
मला काय वाटते आपण त्यांना वेळ देऊया, बाकी तुमचे काही प्रॉब्लेम आहेत ना ते प्रॉब्लेम घरी ठेवा आणि त्यांच्यासाठी वेळ काढून आपण आता या सगळ्यामध्ये त्यांची मेमरी परत येण्याचा वाट पाहत बसूया. उगाचच तुम्ही आता चिडून काही होणार नाहीये असं म्हणत लगेचच ते आता बोलत आहेत. आणि त्यानंतर अर्णवला आता एक अर्णव सांगतोय, पण मग हा कधी बरा होईल? यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा आपलं ना आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे कदाचित त्यांची आवडती व्यक्ती जर का त्यांच्या समोर आली ना तर कदाचित त्याला मागच्या गोष्टी आठवतील. यावरती अर्णव म्हणतो, मी एक काम करू का, मी माझ्या ताईला त्याच्याकडे घेऊन येऊ? म्हणजे त्यांची बायको त्यांच्यासमोर आली तर कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांची मुलगी पण आता झाली, कदाचित ह्या दोघींना बघून त्याची मेमरी परत आली तर डॉक्टर म्हणतात हा उपाय नक्कीच आपण करून बघू शकतो. तुम्ही एक काम करा, जा त्या दोघींना घेऊन आता त्यांच्या समोर जा, कदाचित त्यांना काहीतरी आठवू शकतं. मग आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण या सगळ्यामध्ये आता जे काही आपल्याला करता येईल ते करण्यासाठी अंजली आणि आता छोट्या बेबीला घेऊन त्याच्यासमोर चाललेले आहेत. इकडे तोपर्यंत आकाश सांगतोय, मी निघतो हा जरा. आकाशला खरं तर क्लाउड किचनमध्ये जायचं आहे, पण या सगळ्यामध्ये क्लाउड किचनमध्ये जात असताना मात्र आता आकाशला ही सारखी वल्लरी थांबवत आहे. तोपर्यंत आकाश आणि ईश्वरी तिकडे येतात आणि ज्या वेळेला आकाश आणि ईश्वरी तिकडे आलेले आहेत आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, म्हणजे चिडलेली आहे अंजली. काय झालंय, राजेशची तब्येत कशी आहे? राजेशच्या तब्येतीला काही झालेलं तर नाहीये ना? त्यावरती अर्णव म्हणतो, तुला राजेशला भेटायचं आहे ना? यावरती अंजली सांगायला लागते, हो हो मला राजेशला भेटायचं आहे. आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, चल तुझी आणि राजेशची भेट आता मी घडवून आणतो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे राजेशला भेटण्यासाठी अंजलीला घेऊन आता बाळाला घेऊन लगेचच ते निघालेले आहेत. ज्या वेळेला अंजली राजेशच्या समोर येते, राजेश आता बरं वाटतं ना तुम्हाला? कसं आहे तुमची तब्येत आता? आता सगळं ठीक आहे ना? असं म्हणत ती म्हटल्यावरती आपल्याला बाळ झालंय, हे बघा आपलं बाळ बघा, आपल्याला मुलगी झाली, अगदी तुमच्यासारखीच आहे बरं का, म्हणजे आता तुम्हाला मुलगीच हवी होती ना? बघा बघा असं म्हणत आता तिकडे ती मुलीला दाखवते. त्यावरती राजेश आता म्हणतो, ओ ताई तुम्ही कोण आहात? मला खरंच काही आठवत नाहीये. हे वाक्य बोलल्यावरती आता मात्र अंजली गडबडलेली आहे. आणि त्यानंतर अंजली आता सांगायला लागते, असं काय करताय? अहो मी तुमची अंजली, तुमची बायको, अहो ही तुमची मुलगी, तुम्ही मला आवडीने राणी सरकार म्हणायचात, अहो असं काय करताय? बघा तरी आपल्या मुलीला. यावरती मग आता इकडे राजेश चिडतो, डोक्याला बांधलेली पट्टी, हे काय बांधले माझ्या डोक्याला? असं म्हणत ती पट्टी काढून टाकतो. आणि ओ ताई तुम्ही बाजूला व्हा, मी तुम्हाला खरंच ओळखत नाहीये. असं म्हणत तो आता बोलल्यावरती अंजली पॅनिक आणि आता तिला इकडे समजवतोय तो म्हणजे अर्णव, ताई शांत बस, ताई शांत बस. यावरती ती म्हणते, कशी शांत बसू? त्यांची मेमरी लॉस झालाय आणि मी शांत बसू? चिंटू तू मला काय सांगतोयस? असं म्हणत ती आता खूपच पॅनिक झालेली आहे. डॉक्टर म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना बाहेर घेऊन जा. आत्ता जर का यांच्यासोबत परत 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 तसं झालं तर त्यांना अजून त्रास होईल. हे बघा काहीही झालं तरी यांना बाहेर घेऊन जा. असं म्हणत डॉक्टर आता अंजलीला आणि बाकी सगळ्यांनाच तिकडून बाहेर जाण्यासाठी सांगतात. पण आता का कोणास ठाऊक अर्णवच्या लक्षात येते की हा फक्त नाटक करतोय. याचं नाटक जर का उघडकीला आणायचं असेल तर फक्त पैसा, याला फक्त पैशाचीच भाषा समजते. पैशाचीच भाषा समजल्यामुळे हा आता वटणीवरती 100% येणार. आणि तोपर्यंत इकडे आता राजेश नाटक करतोय, माझं डोकं दुखतंय, मला काही आठवत नाहीये. इकडे तोपर्यंत शुभू आता सुप्रियाला म्हणतोय, काय झालंय? नम्रता आल्यापासून तिचा मूड का डाऊन झालाय? यावरती मग आता सुप्रिया सांगते, अरे काही नाहीये, जरा क्लाउड किचनमध्ये काही खुट्ट झालं ना की तसंच होतं. म्हणजे कसं आहे की म्हणजे आता ईश्वरी गेल्यानंतर नमुने सगळं क्लाउड किचन हँडल केलं ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा जरा काही झालं ना की आकाश सर, जरा काही झालं ना की आकाश सर असं म्हणत सारखं फोन करते. आणि तो सुद्धा धावत पळत तिकडे येतो आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार घडलाय. आत्ता पण काहीतरी झालं असेल, बाकी काही नाहीये. यावरती शुभू सांगतो, खरं सांगायचं तर आता शेंडेफळ म्हणायला गेलं तर ईश्वरी, पण ईश्वरी शेंडेफळ आहे त्यापेक्षा नम्रता शेंडेफळासारखी वागते, अगदी लहान मुलासारखी. यावरती सुप्रिया म्हणते, मग काय? असं म्हणत या दोघी जणी मात्र आता हे दोघं जण मात्र आता एकमेकांसोबत बोलत आहेत. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता मात्र अंजलीला सारखं तेच आठवतंय, राजेशचं वाक्य की कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाहीये, कोण आहात तुम्ही? आणि ते वाक्य आठवून आता तिला स्वतःलाच खूप त्रास होत आहे.
काय चाललंय हे सगळं. तितक्यात तिथे डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर जोगळेकर आल्यावरती मग आता त्या म्हणतात, हे बघा मिसेस अंजली, मला माहिती आहे की तुमचे मिस्टर कोमामध्ये गेले होते. ते आत्ता बाहेर आलेत आणि अजूनही त्यांची परिस्थिती ठीक नाही आहे. त्या सगळ्याचा तुमच्यावरती परिणाम होणं साहजिक आहे. पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, तुम्ही स्वतःवरती परिणाम करून घेऊ नका. कसं आहे ना, काही झालं तरीसुद्धा तुमच्या हेल्थवरती जर का परिणाम झाला ना, तर बाळाच्या हेल्थवरती याचा परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट जरा तुम्ही लक्षात घ्या. त्यावरती अंजली सांगायला लागते, काय करू मी जगून तरी. म्हणजे आता मला असं वाटलं होतं की बाळ आल्यावरती सगळं काही ठीक होऊन जाईल, पण काही ठीक होण्याचे मार्गच दिसत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे राजेशला काही आठवत नाही. आमचा संसार पूर्णपणे कोलमडलाय. इकडे तोपर्यंत डॉक्टरांना ईश्वरी आणि अर्णव विचारतात की आम्ही ताईंना डिस्चार्ज घेऊन जाऊ शकतो का. यावरती डॉक्टरांनी आता इकडे तुम्ही डिस्चार्ज घेऊन जाऊ शकता असं म्हटल्यावरती हे दोघं जण अंजलीला घरी घेऊन जायला आलेत. आणि त्यावरती अंजली मात्र हट्टाला पेटलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी घरी येणार नाहीये. मुळातच मी आता राजेशला घेतल्याशिवाय इथून घरी येणार नाहीये. राजेशला घेऊनच मग घरी येईन. पण त्यावरती मग आता इकडे बाळ रडायला लागते आणि त्यावरती अंजलीला आता ईश्वरी सांगायला लागते, ताई असं काय करताय, आता इकडे राजेश बरे होतील, आपण तर जाऊया. अर्णव म्हणतो, हे बघ राजेशवरती ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याला घरी घेऊन जाणं योग्य नाहीये. त्याच्यावरती ट्रीटमेंट जर का इथेच होते ना, तर आपण त्याला घेऊन जाऊ शकत नाहीये. कळतंय का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ईश्वरी बाळाला गप्प करते. पण अंजली मात्र हट्टाला पेटलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र मी कुठे येणार नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे अंजली सांगते, मला तर काही कळतच नाहीये की ते मला का नाही ओळखत आहेत. तोपर्यंत अर्णव आता विचार करतो, नाही काही झालं तरी ह्याची आता नाटकं खूपच झालेली आहेत. आणि लगेचच तो येतो, हे बघ मला माहिती आहे की तुझं वीक पॉईंट काय आहे आणि त्यामुळे आपण दोघं एकमेकांना खूपच चांगले ओळखतो. आणि त्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतोय, हे घे, हे हवेत तितके पैसे घे, हे पैसे घे आणि हे पैसे घेऊन आता तुला जे करायचे ते कर, पण ही नाटकं ना सगळी बंद कर. या पैशासाठी जर काही नाटकं तू केली होतीस ना, तर आता तुला नाटकं करायची काही गरज नाहीये. घे हे पैसे आणि चल. यावरती मग आता इकडे तोपर्यंत अंजली खूप पॅनिक झाली आणि ती सांगते, काय करू मी हे सगळं, मी घरी जाऊन काय करू, जिथे आता राजेश नसेल तिथे मी राहून काय करू. इकडे तोपर्यंत चिडलेला अर्णव सांगतो, हे बघ तुला पैशाचीच भाषा समजते की नाही, तर हे पैसे घ्यायचे आणि निघायचं. यावरती राजेश आता नाटक करत म्हणायला लागतो, हे बघा मला खरंच काही कळत नाही तुम्ही काय बोलताय. हे माझ्या डोक्याला बांधलंय ते काय आहे. म्हणजे आता मी नाटक करतोय असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी मला माहिती आहे ना, मला काही आठवत नाहीये. वेळ लागले का मला हे सगळं करायला. उचला पैसे आणि निघून जा. इकडे तोपर्यंत अंजली सांगत असते, जी काही अवस्था झालेली आहे ना राजेशची, ती तुमच्या दोघांच्यामुळे झालेली आहे. तुम्ही दोघांनी 48 तास आता मागून घेतले होतेत ना, त्याच वेळामध्ये हे सगळं घडलेलं आहे ना. मी तुम्हाला सोडणार नाहीये आणि मी इथून कुठून येणार नाहीये. इकडे राजेश हातापाया पडतोय, निघा तुम्ही. आणि तो ही पैशाची बॅग फेकून देतोय. आणि डोकं फिरलंय का तुमचं, वेड्यासारखं काहीतरी मला आता हे करताय ते काही नाहीये, तुम्ही निघा इथून असं म्हणत लगेचच तो आता ती बॅग फेकून देतो. इकडे ईश्वरी अंजलीला आपल्या परीने पटवण्याचा प्रयत्न करते की घरी चला, पण मूर्ख अंजलीला काही कळत नाहीये, मी कुठे येणार नाहीये असं ती म्हणायला लागते. पण तोपर्यंत एक नर्स तिकडे आलेली आहे आणि नर्स सांगायला लागते, सर तुमचा पेशंट पळून गेला. यावरती अर्णव म्हणतो, काय पेशंट पळून गेला. त्यावरती नर्स म्हणते, हो सर, अहो तुमचा पेशंट पळून गेला. आणि असं म्हटल्यावरती अर्णव आणि ईश्वरी हा आता राजेश कुठे पळून गेलाय, काय पळून गेलाय म्हणून त्याचा पाठलाग करतात. तर हा राजेश ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी पुन्हा आलेला आहे आणि आता तिथेच येऊन उभं राहिलाय. आणि समोरून एक भरधाव वेगाने ट्रक येतोय आणि राजेशला तिकडे बघून हे दोघं जण लपून छपून हे पाहतायत. आता खरंच राजेशची मेमरी गेले की राजेश नाटक करतोय. येणाऱ्या भागामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र मिळणार आहेत.